त्यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणी पोलीस पथक आता पोहोचलेलं आहे। नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात हे पोलीस पथक पोहोचल्याचं कळत आहे। आताची महत्त्वाची अपडेट आहे, नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरण आता ही पोलीस पथक पोहोचलेलं आहे नागपूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात। आताची मोठी अपडेट आपण पाहतोय, शिक्षक घोटाळा प्रकरणी आता पोलीस पथक हे शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहोचलेलं आहे। तर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत। संजय, काय अपडेट्स आहेत? आता आम्ही नागपूरच्या धंतोली स्थित शिक्षण उपसंचालक कार्यालयात आहोत। इथे जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं, पोलीस इथे पोहोचलेले आहेत। पोलिसांचं पथक इथे आलेलं आहे आणि ते इथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना फाईल्स मागतायत, सगळी माहिती मागतायत आणि ती माहिती पुरवताना, फाईल्स देताना इथल्या कर्मचाऱ्यांची तारांबळ ओढत आहे, हे आपल्याला दिसून येत आहे, स्पष्ट दिसून येत आहे। आणि त्यांना अनपेक्षित होतं की पोलीस असे अचानक पोहोचतील, पण ते पोहोचलेले आहेत आणि ते त्यांना माहिती मागतायत। आणि याच वेळेला या संदर्भात एकूण हे सगळं प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलं ते माहिती अधिकार क्षेत्रातले कार्यकर्ते आणि स्वतः शिक्षक असलेले गांजरे नावाचे गृहस्थ आपल्यासोबत आहेत। आपलं नाव काय, पूर्ण नाव काय? माझं नाव हेमंत गांजरे। हेमंतजी, तुम्ही कुठे शिक्षक आहात? मी नागपूरला शाळेमध्ये SFS हायस्कूलला शिक्षक आहे। हेमंतजी, आम्हाला सांगा की ह्या प्रकरणाचं एकूण तुम्हाला माहिती कशी मिळाली? संशय कसा आला की यामध्ये मोठा घोटाळा होतो आहे आणि त्यानंतर तुम्ही काय केलं? SKB हायस्कूलमधील काही लोकांचे मला कॉल आले होते, म्हणजे ओरली त्यांनी मला सांगितलं होतं की अशा प्रकारे ह्या शाळेमधून लाखनीमधील एक शिक्षक पराग पुडके नावाचा शिक्षक आहे, त्यांनी इथून खोटं डॉक्युमेंट बनवून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन नानाजी पुडके विद्यालयामध्ये त्यांनी मुख्याध्यापक पद प्राप्त केलं आहे। तेव्हा मी RTI टाकला होता आणि त्या RTI अंतर्गत मला माहिती प्राप्त झाली होती की अशा प्रकारे फ्रॉड झालेला आहे। त्याच्यामुळे मी शिक्षण उपसंचालक नागपूर येथे तक्रार दाखल केली होती की पराग पुडकेवर आणि जे संबंधित शिक्षणाधिकारी आहे त्यांच्यावर FIR दाखल करण्यासाठी मी तक्रार दाखल केली होती शिक्षण उपसंचालक नागपूर येथे। पण त्यांच्यावर FIR दाखल न करता त्यांनी मला एक 4 एप्रिल 2025 रोजी मला त्यांनी उत्तर दिलं शिक्षण उपसंचालकांनी की हे प्रकरण जे आहे खोटे डॉक्युमेंट दस्तावेज सादर करून शालार्थ ID साठी प्रकरण सादर केलं होतं आणि डॉक्युमेंट खोटे असल्याचं प्रूव्ह झालं आहे, तसं मला उत्तर दिलं। आणि पण त्यांनी जेव्हा तुम्हाला उत्तर दिलं त्याच वेळेला त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही, याचं काय कारण आहे? याचं कारण हे की त्यांनी त्यांच्याकडून 38 लाख रुपये जवळपास घेतले होते आणि त्याच्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी FIR दाखल केली नाही। ही लाच 38 लाख रुपये होती अशी आपल्याला कशी माहिती मिळाली? मला अनेक सोर्सद्वारे माहिती मिळाली की याच्यामध्ये 38 लाख रुपये त्यांनी घेतले होते म्हणून। या प्रकरणाची व्याप्ती कितपर्यंत आहे तुम्हाला असं वाटतं? किती दरवर्षी किती असे घोटाळे होत असतील आणि त्या घोटाळ्यांची आर्थिक व्याप्ती काय असेल असं आपल्याला वाटतं? याची व्याप्ती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि जवळपास दरवर्षी 800 ते 1200 करोड रुपयाचा हा घोटाळा आहे, केवळ फक्त शालार्थ IDचा, बाकीचे घोटाळे वेगळेच आहे। शालार्थ IDमध्ये ऑनलाईन सिस्टम असताना सुद्धा हा घोटाळा कसा केला जाऊ शकतो? हेमंत गांजरे, आपण सांगू शकाल? ऑनलाईनचे जे कर्मचारी आहेत ते सगळे कार्यालयीन कर्मचारी आणि एकमेकांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांनी सर्वांनी एकमेकांचं प्रकरण सांभाळून धरलं आणि हा सगळा मोठा घोटाळा आहे, याची लंबी चेन आहे। हे प्रकरण पुढे आल्यानंतर आपण पोलिसात तक्रार केली होती, त्यानंतर काय झालं? मी ह्या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये तक्रार केली, पण पोलिसांनी केवळ शाळेशी संबंधित आणि शासकीय कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे दखलपात्र गुन्हा असूनही अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आली। आपण त्यांना सांगितलं नाही की ही चूक आहे आणि फार मोठा गुन्हा आहे? सांगितलं तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे ती FIR दाखल झाली नाही। आता जी कारवाई सुरू आहे, काय समाधानी आहात आपण आणि काय वाटतं? हां, समाधानी आहे, पण ही चेन अजूनपर्यंत मिळालेली नाही पूर्ण। हे फक्त एक छोटेसे धागे आहे, याची चेन ही वरपर्यंत आहे आणि वरपर्यंत जोपर्यंत अधिकारी याच्यामध्ये मिळणार नाही तोपर्यंत सॅटिस्फॅक्शन कोणाला होणार नाही, कारण एक सामान्य नागरिक, भारतीय नागरिक म्हणून ही तक्रार केलेली आहे। पण वरपर्यंत हा शब्द वापरला, मुंबई मंत्रालयात तक्रार करण्यात आली होती का? काय करण्यात आलं? मी तर तक्रार केली नाही मुंबई मंत्रालयात, पण बाकीच्या गोष्टींची तक्रार केली होती, पण तिथून सुद्धा यांच्यावर कारवाई नाही झाली। तर दीपाली, आपण पाहू शकतो की हे जे व्हिसल ब्लोअर ज्यांना म्हणता येईल ते स्वतः आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि ते सांगतायत की ज्या पद्धतीने त्यांनी तक्रार केली पण त्यानंतरही काही झालं नाही, आता ही कारवाई घडते आणि आता पोलिसांचं पथक इथे बाहेर पडलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दीपाली, निश्चितच संजय, धन्यवाद या आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।